नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. आपण जी रांगोळी पाहत आहात ती रांगोळी मी माझ्या सुमा आर्ट आणि क्राफ्ट या चॅनलवर अपलोड करत असते. काल रात्रभर भरपूर पाऊस पडलेला आहे आणि अंगणात असं तळ साचलेलं आहे. आपण पाहू शकता सध्याही पाऊस पडतच आहे. सरकारी काम आणि थोडं थांब अशा पद्धतीने आता रांगोळी मला थोड्या वेळानेच घालावी लागणार. तोपर्यंत घरातली सर्व कामे आवरून घेऊया. त्यानंतर सर्व साफसफाई करून झाल्यावर पाहते तर पाणी अजून तसंच आहे. सर्व अंगण स्वच्छ करून आज घातलेली ही रांगोळी. आज आहे सोमवार. डब्याची तयारी आणि आपली रोजची नवीन हजारो कामं, त्यातच असते ती गडबड टिफिनची. ऑफिससाठी आज बनवलेलं आहे स्पेशल मसूर आणि रोटी. ह्या सर्व करता करता आपल्याला दिवसभर करायच्या कामांची यादी तयार असते. कागदावर नाही तर आपल्या डोक्यामध्ये चालू असते की हे करायचं आहे ते करायचं आहे. रोजचाच दिवस प्रत्येकांसाठी स्पेशल असतो. रोज नव्याने उगवणारा सूर्य आपल्यासाठीही काहीतरी स्पेशल घेऊन येतच असतो. आजचा दिवस स्पेशल करण्यासाठी पहिल्यांदा आपण पोटपूजा करून घेऊया. पहा, माझ्या अंगणामध्ये अशा पद्धतीने रोज गायी येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर मी त्यांच्यासाठी एक छोटंसं टोपलं बनवलेलं आहे. त्यामध्ये मी गाईसाठी जो नैवेद्य बनवतो ते नैवेद्य, फळांच्या साली, भाज्यांची टरकलं, देठं अशा पद्धतीने त्या मी टोपल्यामध्ये ठेवतच असते. आणि कधीकधी उरलेलं अन्नही मी त्या टोपल्यामध्ये ठेवत असते. परंतु रोज गाईंसाठी एक चपाती मात्र मी जरूर ठेवते आणि परत शिल्लक राहिलेली चपाती तीही दुसऱ्या गाईंसाठी ठेवतच असते. लहानपणी आजोबांसोबत शेतामध्ये गेल्यावर गाय वासरांची संगत असल्यामुळे गाय वासरू मला खूप आवडतात. त्यामुळे थोडीशी सवय मला त्यांची आहे. परंतु आजोबा गेले आणि नंतर शेताकडे जाणं बंद झालं. आता शहरामध्ये जेवढ्या गायी येतात तेवढ्याच गायींचा लाड. आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला नुसतं गाय म्हणत नाहीत, जनावर तर मानतच नाहीत, उलट गोमाता म्हणतात. ही आहे गाय सगळ्यात उंच, 5.5 हाईट असेल कदाचित. परंतु या गाईचं एक वैशिष्ट्य असं आहे, परवा पाहुणे आलेले, त्यांच्यासाठी पोहे बनवलं. त्यांच्या मुलांचे जे पोहे होते ते मी टाकले, तर त्यातील मिरच्या आणि लिंबू तेवढा सोडून बाकी सर्व पोहे त्या गाईने खाल्ले होते. हे आहेत 2 आगाऊ कार्टे, ज्यांना जे आईसोबत येतात तेव्हा शांत ते टोपलं तिथंच असतं. परंतु एकटे दुकटे अशा पद्धतीने आले. पहा फोटोला कसा पोज देत आहेत. तर ते टोपलं पूर्ण अंगणभर पसरवतात. बाकीच्या गायी अजिबात तिथून टोपलं अजिबात हलवत नाहीत. परंतु ह्या दोघांनी काल मात्र कहरच केलेला आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. गायीसोबत जेव्हा वासरं असतात तेव्हा शांत गायीसोबत फिरतात. परंतु हीच वासरं जेव्हा एकटी येतात तेव्हा नुसता धुमाकूळ घालतात. खरंच लाड करावं की रागवावं हेच समजत नाही. आपण पाहताय कुत्र्याला कसं खवळत आहे आणि गाय हंबरली की लगेच पळ काढतो. या गायींना जर एखाद वेळेस मी अन्न ठेवलं नाही की त्या दरवाजा देखील बडवतात आणि हंबरतात. मग काय, एखादा मऊ झालेला टमॅटो किंवा फळं ती द्यावी लागतात, नाहीतर संध्याकाळच्या स्वयंपाकातली एखादी चपाती. खूप छान वाटते जेव्हा गायीवरून आपण हात फिरवतो. मेंटली आपण कितीही त्रासात असलो तर डोक्याला एक शांती मिळते. खरंच ही गोमाता आहे. न बोलता भरपूर आपल्यासाठी करणारी ही गोमाता. आणि अशा या गोमातेचे 2 खोडकर खट्याळ खोंड. रविवारची सुट्टी, मग संध्याकाळी काही शिल्लक राहिलं नसल्यामुळे मी सोमवारी काही दिलं नाही, म्हणून या 2 वासरांनी माझ्या अंगणातली सगळी झाडं अशी कवळी असलेली खाऊन तोडून टाकलेली आहेत. सोबत आई नसेल तर ही खोंड अशी वागतात, दुसऱ्यांचं नुकसान करतात. तेव्हा मात्र वाटते की माणसांसारखं वागणारी ही जनावरं का माणसं वागतात ती जनावरासारखं, हेच कळत नाही. एवढं मात्र खरं, जी आईशिवाय असतात ती लाडकी जरी असली तरी अशी आगाऊ असतात. ही आहे आजची रांगोळी. पहा, तीही कालच्या पावसाने अशीच पाण्यामध्ये तरंगत आहे. रेसिपींसाठी माझ्या सुमा आर्ट या चॅनललाही जरूर भेट द्या आणि या खोडकर खोंडांसाठी लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.